नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, उद्या आहे 20 फेब्रुवारी 2025. श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे उद्या. महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशातील असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन हा माघ वैद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी 20 फेब्रुवारी 2025 रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. म्हणजेच उद्या 20 फेब्रुवारी वार गुरुवार आहे. या दिवशी गजानन महाराज प्रकट दिन हा साजरा केला जाणार. गण गण गणात बोते या मंत्राचा अखंड जप करणारे हजारो भाविक आहेत. गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन येणे हे अत्यंत शुभ आहे. या दिवशी केलेले श्री गुरूंचे नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्राचा जप, विशेष पूजन लाभदायक आणि पुण्यफलदायी आहे. राज्यासह देशात आणि परदेशातही गजानन महाराजांचे मठ आहेत. या मठात नित्य नियमाने भाविक जात असतात आणि महाराजांचे दर्शन घेत असतात. तसेच गण गण गणात बोते हा केवळ साधा मंत्र नसून तो हा असा एक सिद्ध मंत्र आहे. जर या मंत्राचा यथाशक्ती जप केला तर अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करता येऊ शकते. माघ वैद्य सप्तमी म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले होते. श्री गजानन महाराजांचा जन्म हा कुठे झाला, कधी झाला हे सर्व अज्ञात आहे. गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र आहे. ते याचा अखंड जप करत होते. गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात. या मंत्राचा जयघोष केला जातो. गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे. सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली. त्यावेळी लोकांनी गजानन महाराज यांचा ध्यास घेतला. आपली सर्व दुःख अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या गजानन महाराजांना विनवणी केली. तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला आणि तो म्हणजे गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज हे अंतर्ज्ञानी होते. त्यांचे बोलणे भरभर परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत होते किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत. गजानन महाराज यांनी अनेक लोकांना दुःख, संकट, रोग यापासून मुक्त करून सन्मार्गाला लावलं. गण गण गणात बोते हा केवळ एक मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे. गण गण गणात बोते या मंत्राचा जर आपण अर्थ लक्षात घेतला तर ते समजू शकेल. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव आणि गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा. प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका हा असा गण गण गणात बोते या मंत्राचा अर्थ आहे. तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही. मित्रांनो, गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गण गण गणात बोते अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी. म्हणून आपण गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून यथाशक्ती या सिद्ध मंत्राचा जप करा. जर आपण यथाशक्ती या मंत्राचा जप केला तर आपल्याला पुण्य मिळू शकते आणि तुमच्यावरील सर्व प्रकारची संकटे आहेत त्या संकट दूर होऊ शकतात. त्यामुळे या दिवशी गजानन महाराजांच्या प्रकट दिना दिवशी नक्की गण गण गणात बोते या मंत्राचा जप करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.